जगदंब महाराजांचा सर्वांना नमस्कार. मी आध्यात्मिक क्षेत्रात आल्यापासून जे माझे विचार मांडत आहे, हे फक्त मी सत्य बोलत आहे आणि सत्य बोलल्यावर किती संघर्ष करावा लागतो हे मी शब्दात सांगू शकत नाही आहे. आज मी काही देवी देवतांना नावं ठेवत आहे. यास कारण मी जेवढी पण माहिती तुम्हाला देत आहे ही हिंदू धर्मग्रंथानुसार देत आहे. एखादा व्यक्ती, बाबा, महाराज देवाचाच अवतार नसेल तर त्याच्याकडे किती लोक दर्शनाला जात आहेत, त्याच्या मंदिरामध्ये किती गर्दी होत आहे याच्याशी मला काहीच देणं घेणं नाही आहे. आज महाराष्ट्रातील जनतेला काही आध्यात्मिक क्षेत्रातील लोकांनी असत्य माहिती सांगून लोकांना असत्यच गोष्ट सत्य वाटायला लागलेली आहे. मी धर्मग्रंथानुसार जर एखादा व्यक्ती अध्यात्मामध्ये असत्य माहिती सांगत असेल तर मी फक्त धर्मग्रंथानुसार सत्य महाराष्ट्रातील जनतेला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मी सत्य बोलण्यापासून 1 इंचही पाठीमागे हलणार नाही आहे. भलेही मला लोकांनी नावं ठेवू द्या, माझ्यावर टीका टिप्पणी करू द्या, मला फरक पडत नाही आहे. आज माझ्या आई जगदंबेच्या ऊर्जेला संचारवार यालाही काही लोक नावं ठेवत आहेत, तर मी महाराष्ट्रातील जनतेला एक शब्द देतो की मी आध्यात्मिक विचार महाराष्ट्रातील जनतेला एवढ्या प्रभावीपणे सांगेल की संचार वारं अंगात येणाऱ्या प्रत्येक माता भगिनींचा मान सन्मान वाढेल आणि माझ्यावर जी आई जगदंबेनी जबाबदारी टाकलेली आहे की त्यांची परडी ताट वाऱ्याचं नाव करून दाखव, ती जबाबदारी हा देवी भक्त खूप सक्षमपणे पार पाडेल. आई राजा उदो उदो बोल भवानी माता की जय. जय भवानी, जय श्रीराम. जगदंब हर हर महादेव, हर हर महादेव.